तारा पुढे तिरडा पुणेला बंधू माझा माघारी आला. मंडळी नमस्कार. श्रावण तिसरा सोमवारच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सोमवारच्या देवळामध्ये आंबोच्या अभिषेक असतो गावातर्फे तिसऱ्या सोमवारी. प्रत्येक श्रावणातून दरवर्षी तिसऱ्या सोमवारी अभिषेक असतो. अभिषेक झालेला आहे पण आम्हाला जरा दुपार झाली, जरा उशीर झाल्यामुळं आम्ही चालत शंकराच्या सोमवारच्या पाया पडायला तरी जाऊया, काहीशी मातेचं दर्शन घेऊया आणि येऊया. कारण आज सोमवार आहे त्यामुळे तोपर्यंत आपण काय करूया, समोर जे घर दिसतंय ते बेबीताईचं घर आहे. ते बेबीताईचे तिथे साईडला पाठीमागच्या साईडला बेलाचं झाड आहे, तर त्या बेलाच्या झाडाची थोडी पानं आली पण चला तर येतो देवळा. गवत किती वाढलं तर बघा, भरपूर गवत. एकदम जुनं आहे बेलाचं झाड. जे पानं आहेत ना थोडी थोडी अशी पडलेली हरकी दिसतात, अजून त्याला नवीन फुटवा फुटायचा आहे. मागच्या वेळेस एकदा काढली होती मी पहिल्या सोमवारी, ज्यावेळेस आम्ही मार्लेश्वरला गेलो वारकरी संप्रदाय दिंडी सोहळ्यासोबत, त्यावेळेस काढली होती थोडी. आता थोडी काढूया, बघूया जरा उंचावरती आहेत, इथं थोडंसं वरती चढूया मग काढूया. वीर सलोनी, तिथे पिशवी ठेवली होती मी. हे का जरा अशी काढलेली आहेत पप्पांनी. थोडासा बेल काढलेला आहे, माझ्याकडे थोडा आहे आणि सलोनीच्या हातात थोडासा बेल. आणि नारळ एक घेऊया आणि जाऊया. निघूया. हां सगळे निघाले, वीर पण निघाला आहे, सलोनी पण येते. जय तेवढा नाही येत आहे कारण का आई आणि पप्पा येत आहेत ना, त्याच्यामुळे जय नाही येत आहे. चला आपण जाऊन येऊया. चला येते काय, देवळात जातो आहे, देवळात जातो येते काय, देवळात जातो आहे. हां येते काय. आता बघा आता कुठं अचानक सकाळपासून आहे ना उन्हाळा होता आणि आता इथं आम्ही आलोय तर पाऊस आला. एका छत्रीतच आम्ही बघा चौघजण आम्ही एका छत्रीतच उभे आहेत. जरा पाऊस जातो काय बघूया, मग देवळात जाऊया. श्रावणमध्ये पाऊस थांबला होता, तर आज पाऊस आला आहे बरेच दिवसानं. वीरला पण मजा वाटते जरा. भरपूरच असा पाऊस आला आणि भिजत आता आलेले आहेत आम्ही. चला वीर आत्ताच शंकराचे सोमवार देवता कुलदेवताय नमो नमः. श्री शंकराचे सोमवार कुलदेवताय नमो नमः. ओम श्री शंकराचे सोमवार देव कुलदेवताय नमो नमः. एकदम प्राचीन जुन्यातलं बघा, हे जांभा दगडामध्ये आतमध्ये अगदी कोरलेलं असं मंदिर आहे. पूर्ण जांभा दगड आहे बघा, असं आतमध्ये दगडाच्या आतमध्येच कोरलेलं आहे. पूर्ण या डोंगरामध्ये काड्यामध्ये कोरलेलं असं हे मंदिर आहे.
चेहरा येत नाही, पूर्ण धूर झालाय. पण माझ्या चष्म्यावर काय दिसतच नाही. माझ्या चष्म्यावर बघ कसं दिसलंय, काय कळत नाही चष्म्यावरचं. आणि मग कॅमेराने दिसतंय काय क्लिअर माहीत नाही. आता पाऊस पण जबरदस्त येतोय बाहेर. दर्शन तर झालं आहे मस्तपैकी. आणि आतमध्ये ना पूर्ण धूर आहे. अगरबत्ती लावलेला तो धूर आहे पूर्ण. त्यामुळे चष्म्यावर असं बाष्प धरलं होतं, कॅमेऱ्यावर सुद्धा बाष्प धरलं होतं, त्यामुळे क्लिअर दिसत नव्हतं. ते जुनी मस्तपैकी अगदी पुरातन अशी प्राचीन काळापासूनची गुहा आहे. आणि आतमध्ये श्री सोमवारचं स्वयंभू मंदिर आहे. आता मग अशी लाईट नव्हता, आता लाईट आल्यामुळं बघा मंदिर पूर्ण असं दिसते. अगदी बघा आयताकार असं मंदिर आहे, असं चौकोनी आयताकार असं मंदिर आहे. आणि इथे स्वयंभूचे शंकराचं शिवलिंग आहे सोमवारचा. आणि त्याच्यावरती हा तांब्याचा मुकुट आहे घातलेला, टोप मुकुट बोलला होता त्याला तसा. छोटासा दरवाजा बघा, त्याला सुद्धा दार नाही काय नाही, पूर्ण असं जांभा दगडामध्ये कोरलेला असा दरवाजा आहे. अभिषेकचा जो प्रसाद होता चिवडा, साबुदाणा चिवडा आणि राजगिरात हे लाडू मला प्रसाद मिळाले. दर्शन झालं. आता निघालो आम्ही घरी. फुलपाखरं बघा कसे आहेत मस्त. बटरफ्लाय किती आहेत बघा बटरफ्लाय. किती फुलपाखरं आहे बघा मस्त. फुलपाखरे सलोनी बघ किती आहेत. सलोनी फुलपाखरं बघितलीस किती आहेत. बंधू माझा माघारी आला, दारावरती तिरडा फुलेला, बंधू माझा माघारी आला. इथे शेवाळ धरले, पण तुम्ही म्हणणार नाही या शेवाळमध्ये पाणी आहे काय दिसतं का बघा तुम्हाला. पण या शेवाळमध्ये पाणी आहे बघा कसं आहे. हे बघा मस्त आहे, स्पंज सारखं. जशी स्पंज ती गादी असते ना स्पंज तसे स्पंज सारखं आहे. सोलापूरच्या इथे आलो आहे आम्ही. आणि वीरला जरा पाण्यात जायचं आहे. मला जमत नाही, पप्पांच्या हे बघा तर म्हणजे सोमवारच्या देवळातून आलो आहे, काळेश्वरी मातेच्या देवळातून आल्यानंतर मग आता संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळी रक्षाबंधन करायचं आहे. आई पप्पा पण आलेत आणि निवजातली अक्का पण आले, दाखवतो तुम्हाला. त्यानंतर श्रावण सोमवार आहे तर उपवास पण आहे, तर उपवास पण सोडायचा आहे. मुलांचं रक्षाबंधन आहे तर हुरकून घेऊया. सलोनी तयार होते आणि वीर आणि जय दोघांना राखी बांधेल. तर चला आपण जाऊया रक्षाबंधन बघूया.
आज निवदातली अक्का पण आले आई बापांच्या सोबत. आई बापा पण आलेत. या निवदातली अक्का तिला कपाळाला कुंकू हळदी कुंकू लावते सलोनी. निवदातली अक्का आहे. नंतर आईला हळदी कुंकू लावताना आजीला म्हणजे आमच्या आईला हळदी कुंकू लावताना सलोनी. आणि पप्पा जरा बाजूला आराम करतायत. नंतर पप्पाला दाखवतो थांबा थोड्या वेळात. तर ते उठू देत, जरा आराम करतायत. मम्मीला सुद्धा हळदी कुंकू लावला नाही सलोनी लावते. चला आता जेवायला घेऊया ना, उपवास सोडायला थोडा वेळ. खुश मंडळी, श्रावण महिना म्हटलं की सर्वीकडे हिरवगार चादर नेसून निसर्ग नटलेला असतो आणि त्याच्यामध्येच आपल्याला मिळतात ते ही केळीची पानं. ही चवळीची पानं आहेत आणि आपल्या बाजूला असतात ती केळी वेगळी असतात. आपल्या शेजारी असतात आजूबाजूच्या घराला केळी वेगळी असतात. ही चवळीची केळी असतात, ही मऊ असतात आणि या केळीवरती बिंदास कसंही जेवायला वाढू शकतो त्याप्रमाणे त्याचं जेवायला वाढलेलं आहे. आणि केळीवरची श्रावण महिन्यात उपवास सोडायची जी मजा असते ना, आगळी वेगळी मजा, ती मजा वेगळी. तुम्ही जर का केळीच्या पानावर उपवास सोडला असला तर नक्कीच कमेंट करून कळवा. आणि आता श्रावण महिन्यात सोडत असलात तरी कळवा. बघा पप्पा पण आले तिथं बाजूला. पप्पा पण बसलेत जेवायला. मग असे झोपले होते पप्पा, थोडा आराम केला. पप्पा बाजूला अक्का आहे, आई आहे, इकडे री आहे, इकडे सलोनी बसलेली आहे आणि नंतर वीर बसलेला आहे. मग जय बसणार आहे, नंतर मी बसणार आहे. मग आता उपवास सोडला जाईल. रियाचा उपवास आहे. श्रावण महिन्यामध्ये जेव्हा हे जेवायला वाढतात ना तेव्हा पंचपक्वानं बघा कसं मस्त आहे. अगदी गोड स्वीट म्हणून गुलाबजामसुद्धा बनवलेले आहेत. गोल बसलेले आहेत जेवायला सर्वजण. आणि गोल जेवायला बसल्यानंतर उपवास पण सोडायचं काम चालू आहे. पंचप्रकानं वाढायचं म्हटलं पापड आहे, चपाती आहे, खीर आहे, मिरची आहे, नंतर त्यानंतर गुलाबजाम, अळूवडीसुद्धा आहे, वाटाण्याची उसळ आहे आणि पालाभाजीसुद्धा आहे आणि गुलाबजाम गोड म्हणून. म्हणजे हे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा. बाजूला बेल ऐकून तर घंटीचं पण जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन. चला तर पुन्हा भेटू नवीन आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये सह्याद्रीच्या कुशल. तोपर्यंत बाय बाय.